नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाचा निर्णय आहे, याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता दिव्यांग बांधवांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर हा GR आहे, पाहू शकता। विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ सुलभपणे होण्यासाठी ज्या तालुक्यामध्ये गटित समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार झालेली नाही, अशा तालुक्यांमध्ये उपविभागीय अधिकारी म्हणजे महसूल यांच्याकडे समितीचे अध्यक्षपद सोपवण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग दिनांक 17 जून 2026। बघा, प्रस्तावना काय सांगतोय। विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्यात राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ हे पात्र लाभार्थ्यांना मिळण्याकरिता मंजुरी देण्यासाठी शासन निर्णय दिनांक 20/8/2019 अन्वये संजय गांधी निराधार अनुदान योजना या समित्या या ठिकाणी गठीत करण्यात आलेल्या आहेत। या समित्यांवरील अध्यक्ष तसेच अशासकीय सदस्यांच्या नेमणुका संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्याच्या शिफारसीनुसार जिल्हाधिकारी मार्फत करण्यात येतात। काही तालुक्यात नियमित संजय गांधी योजना या समिती गठीत झाल्या नसतील तर लाभार्थ्यांचे अर्ज हे प्रलंबित राहतात। याचा विचार करून शासनाने ज्या तालुक्यांमध्ये नियमित संजय गांधी योजना समिती गठीत झालेल्या नाही तेथे संबंधित उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्याचे व या समितीमार्फत लाभार्थ्यांचे अर्ज या ठिकाणी मंजूर करण्याचे दिनांक 28/9/2010 रोजीच्या शासन निर्णयान्वये या ठिकाणी निर्देश दिले होते। त्यानंतर दिनांक 5/5/2015 रोजीच्या या शासन निर्णयान्वये संबंधित उपविभागीय अधिकारी म्हणजे महसूल यांच्या अध्यक्षतेखालील सदर समित्या हे बरखास्त करून लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार संबंधित तहसीलदार यांना देण्यात आले आहेत। तिसरा निर्णय काय सांगतोय बघा। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 24/2/2026 रोजीच्या या शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनेअंतर्गत या ठिकाणी दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत। दिनांक 1 एप्रिल 2026 पासून ही योजना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून राबवण्यात येत आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा GR आहे। माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकूणच या ठिकाणी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या वतीने हा 17 जून 2026 हा GR आहे। पाहू शकता, संपूर्ण सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण किंवा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।